संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडवर लागलेला मकोका यामुळे विरोधकांच्या रडारवर असलेले धनंजय मुंडेंनी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या अधिवेशनात खदखद व्यक्त केली आहे। तसंच त्यांनी काहीसा विनवणीचा सूरही आळवल्याचं पाहायला मिळतंय। मी निष्ठावान कार्यकर्ता आहे, वेळ आली तेव्हा मी शत्रूंना शिंगावर घेण्यात कमी पडलेलो नाही, हे शब्द आहेत धनंजय मुंडेंचे। कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तसंच वारंवार टीका करणाऱ्या सुरेश धस यांना टोला हाणण्याची संधी देखील त्यांनी यावेळी साधली आहे। तर शिर्डीमध्ये हे अधिवेशन सुरू आहे राष्ट्रवादीचं, ज्याच्यामध्ये आज धनंजय मुंडे यांनी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी काही मुद्दे समोर आणले आहेत। मी निष्ठावान कार्यकर्ता आहे, अजित पवारांना शब्द देतो, तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलेलो नाही, कार्यकर्त्यावर विश्वास ठेवायला हवा असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे। तसंच सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत असताना, टीका करत असतानाच आता सुरेश धस यांना देखील त्यांनी टोला हाणला। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंच्या भाषणातले मुद्दे हे लक्षात घेतले तर नेमक्या काय सूर त्यांचा समोर येतो? निलेश, अश्विन, आज धनंजय मुंडे काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं। धनंजय मुंडेनं आपसुकच बीड प्रकरणावरच जास्त भाषण केल्याचं पाहायला मिळालं। त्यांना स्पष्टपणे म्हटलं की बीड प्रकरणामध्ये सध्या मीडिया ट्रायल चालू आहे, काही विशिष्ट लोक आहेत जे केवळ बदनामीचा कट कारस्थान असतात असं देखील त्यांना म्हटलेलं आहे। सुरेश धस यांच्यावर टीका करताना त्यांना मैं आईना दिखाऊंगा, मला देखील जोरदार टीका करता येते, अशा पद्धतीचं भाषण त्यांना आपल्या भाषणातून टीका केली आहे। यासोबतच अजित पवारांच्या बाबतीत खरं तर त्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत बोलताना स्पष्टपणे त्यांना म्हटलंय की एक मी निष्ठावान कार्यकर्ता आहे, उद्या माझ्यावर पॉंडिचेरीची जरी जबाबदारी दिली तरी ती मी विश्वासानं पार पाडेल असं म्हटलेलं आहे। यासोबतच सध्याच्या काय पद्धतीनं माझ्यावर मीडिया ट्रायल होतीये त्यामध्ये खरं तर 5 ते 8 गुन्हेगार आहेत आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे अशा पद्धतीची माझी देखील भूमिका आहे, असं या ठिकाणी निमित्तानं धनंजय मुंडे यांना म्हटलंय। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।